शिर्डीमध्ये श्रद्धा आणि भक्तीच्या नावाखाली मायाजाल विणणाऱ्या भोंदू खरातला मोठा धक्का बसलाय। शिर्डी न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आणि त्यामुळे अशोक खरातची रवानगी आता नाशिक मध्यवर्ती कारागृहात केली गेली आहे। तर अवैध सावकारी प्रकरणातील आरोपी आणि खरातची पत्नी कल्पना खरात अजूनही फरार आहे। पोलीस तिचा कसून शोध घेत आहेत। बरीच पथकं तिच्या मागावर आहेत पोलिसांची। मुंबईमध्ये खरात विरोधात ईडीनं गुन्हा दाखल केल्यामुळे त्याचा ताबा सुद्धा ईडीकडे जाण्याची शक्यता। बोंदुगिरी, सावकारी आणि आर्थिक गैरव्यवहारांच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या खरातच्या अडचणी आणखी वाढणार आहेत। सध्या शिर्डी न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे अशोक खरातला आणि त्यामुळे ईडीकडे आता अशोक खरातचा ताबा जाईल अशी शक्यता वर्तवली जाते। मात्र बऱ्याच दिवसांपासून कल्पना खरातच्या मागावर पोलिसांची पथकं आहेत। कल्पना खरात, अशोक खरातची पत्नी अजूनही फरार आहे। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।